हो बास झालं आता बास. शोभा आली तर वाट लागेल हो. मोहन तू काही काळजी करू नकोस, मी बघते काय करायचं. हो पण हो हे काय मला कुठे घेऊन आलात तुम्ही? अरे मोहन तू मजा कर ना, तू बाकी कसलाही विचार करू नकोस. हो पण आता बास करा. अहो शोभा आली तर शोभा मला शोधत राहील, तिला बिचारीला कळणारच नाही मी कुठे गेलोय. मोहन अरे तो किती विचार करतोय. हे वातावरण मस्त एन्जॉय कर ना, किती मस्त आहे. शोभा लीलावतीकडे आहे आणि झोपली आहे ती. तू टेन्शन घेऊ नको, तू हे मस्त एन्जॉय कर. बर मोहन मी आल्यापासून बघते तुला, तू तसाच आहेस, तू बदलला नाहीयेस. तू अजूनही तितकाच घाबरतोस. तुला आठवतंय मला पहिल्यांदा बघितल्यानंतर तू किती घाबरला होतास? अहो मग काय, अशी अचानक परी समोर आली तर काय होणार? अरे म्हणून 4-5 वेळा बेशुद्ध पडायचं. तू नंतर मला किती टाळत होतास माहितीये, पण नंतर आपली छान गट्टी जमली. मोहिनी थँक्यू. थँक्यू कशाला? अहो तुम्ही मला नेहमी मदत करता, माझी नोकरी सुद्धा तुम्हीच वाचवली. तुम्ही नेहमी माझ्यासाठी असता तिकडे, म्हणून. थँक्यू कशाला? मग तेच माझं काम आहे. मोहन मला सांग, मी जेव्हा बरणीत अडकले होते तेव्हा तुला माझी आठवण आली होती? खूप. अहो काय माहितीये का, तुम्ही माझी एकमेव आणि सगळ्यात जवळची मैत्रीण आहात. तुम्ही नसताना ना खरंच खूप एकटं एकटं वाटत होतं. मोहन मी तुला कधी सोडून जाणार नाही, प्रॉमिस. थँक्यू. मास्टर्या काय बघतोयस? उभी आहे मी इथे. काय रे मास्टर्या, हो माझ्या शोभाच्या माघारी त्या असले धंदे करतोयस? झोपाळा बांधलाय, सजवलायस कोणासाठी? नाही कोण? त्या चेटकिणीसाठीच ना? नाही. लाज नाही वाटत तुला बायकोच्या माघारी असलं खेळ करताना? ओ मावशी, मालकांवर कशाला ओरडताय? ये तुझीच कमी होती. आता तू या झोपाळ्यावर बैस आणि तुझा मालक तुला झोके देईल. काय ग, माझ्या लेकीच्या संसारावर उठलीस ना तू? लाज नाही वाटत तुला? ज्या घरात आपण खातो तिथे असले चाळे करायला? काय थांब, मग दोघांना पण मी आता सोडणार नाही. खाली जाते आणि शोभाला सांगते ही सगळी तुमची थेर. आता तर काय माझ्याकडे पुरावा आहे, झोपाळा. सासूबाई ऐका. आओ आओ शोभे, ए शोभे, शोभे उठ ना. काय ग? चल वर बघ त्यांचं काय चाललंय.
गप ग, मला झोप आली, रात्रभर जागरण झालंय मला. अगं शोभे अगं या दोघांना मी सोडणारच नाही. मालक तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी आहे ना, मी समजा नीट करते. मास्टरड्या, हा काय बघतोय? आलेल नाहीये शोभा, झोपले. पण मी आहे ना तुम्हा दोघांवरती लक्ष ठेवायला. आता दोघांना पण ना मी सोडणार नाही. आता तर माझ्याकडे भक्कम पुरावा आहे. झोपायला कुठे गेला? अहो सासूबाई लपून ठेवलंयस काय? पण मी पण खमकी आहे बरं का मास्टरड्या, शोधून काढते ना मी. अहो ऐका सासूबाई, काय ऐकायचं नाही मला. अहो तिथे कुठे शोधून काढतेस मी. अहो झोपाळा तिकडे कसा? तिकडे असेल ना. मास्टरड्या काय रे? हो सासूबाई, मला खरंच नाही माहिती या बाटल्या कुठून आल्या. गप्पा बैस. आता तू हे पण करायला लागलास? अरे मेल्या, कधीपासून प्यायला लागलास तू? म्हणजे शोभापासून हे पण लपून ठेवलंस तू? मेल्या, तू पक्का दारुडा आहेस. मगाशी तो झोपाळा, आता ह्या बाटल्या. अरे लेकीला पुरतं फसवलंस तू. पार तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलंस. ओ मावशी, मालक म्हणतायत ना नाही पीत म्हणजे नाही पीत ना. बस तू. दोघं पण ना एकमेकाला सामील आहेत. थांबा तुम्ही, आता दोघांना पण मी सोडणार नाही. मला तर हे सहनच होत नाही. आता खाली जाते आणि शोभाला उठवते आणि दाखवते हे सगळं. थांब तू. सासूबाई, हो तुम्हाला माहिती ना, मी काहीच नाही केलं. मला खरंच माहित नाही या बाटल्या इथे कुठून आल्या. मी कधीच नाही प्यायलो. मालक, मला माहितीये तुम्ही काय बी नाही केलंय. या बाटल्या आल्या कुठून? मला सांग, बाटल्या कुठे ठेवल्यात? मी तुला दिलेला ना. तुला दिल्या ना परत मी. मला दिल्या. मग अरे हा, मी राहुलला दिलेल्या. कोण? मला? मग आपल्यात राहुल कोण आहे? हा, मीच. कुठे ठेवलं सांग. नीट विल्हेवाट लावली ना? कशाची? अरे बाटल्यांची. हा लावली, काय काळजी करू नका, लावली. नक्की? हा. बरं केलं असतं. बाटल्या सापडल्या असत्या ना तर आपली काही खैर नव्हती. अरे शोभे, शोभे. तुम्ही दोघं माझ्या घरात काय करताय रे? हा? आणि शोभा कुठे गेली? कुठे गेली? मला माहितीये ग, हे सगळं ना तू करतेस. मी काय केलं? तुम्हा दोघांना पण ना मी सोडणार नाही. आज काही करून ना मी शोभाला सांगणारच. दाखवतेस तुम्हाला.
मावशी मधल्या उघड्या बंबईचा माझ्या घरात काय करतोस? लाज नाही वाटत मेल्या? कपडे घालायला पहिलं घराच्या बाहेर हो. चल बाहेर ये. मेल्या तुला काय लाज लज्जा बिजा काय शरम वगैरे आहे की नाही? एका दुसऱ्यांच्या घरामध्ये उघडा बंबा काय लाज वाटते की नाही तुला? ये बाहेर ये मेल्या, माझ्या घरातून बाहेर ये. मावशी अहो काय झालं? अगं काय झालं म्हणून काय विचारते? तुझा हा नवरा हा चक्क माझ्या घरात उघडा बंबा उठा बशा काढतो. काय लाज वाटते की नाही याला? तुमचं घर? मग माझ्या घरामध्ये हा अहो मावशी हे आमचं घर आहे, तुमचं घर खाली आहे. असं कसं? माझ्या घरात मला कळत नाही का माझ्या अहो, घरात मावशी काय हे आहे? आमचंच घर आहे. तर तुम्ही असं डायरेक्ट कशा काय घुसू शकता कोणाच्या पण घरात? ए, गबरे, माझ्या घरात जातो आणि मला ही शहाणपणा शिकवतो. हे मधूनच घर आहे, तुमचं घर खाली आहे, आपण वर आहे. माझं घर हा माझं घर खाली अरे बापरे. मी अशी कशी आले याच्या घरामध्ये? मला माझ्या घरात ठीक आहे होत हा बरोबर. चेटकिन हेच काम आहे. असं घर बदलून ठेवलं मेलीनं. कोण चेटकिन? कसली चेटकिन? ही ना जाऊ दे ना. तुम्ही सगळे एकत्र आहे ना. मला ना तुम्हाला एक महत्वाची बातमी सांगायची आहे. हा मी ना आज माझ्या डोळ्यांनी बघितलं. मी काय? हा. म्हणजे आप डोकं फिरलंय, डोकं फिरलंय. काय अर्थ काहीतरी सांग. हो मावशी तुमचं डोकं फिरलंय. हा डोकं फिरलंय, हा. डोकं फिरलंय. तुम्ही बघितलं? अहो तुम्ही काय बडबडता काही कळत नाहीये. आधीच सकाळपासून माझं डोकं गरगरतंय. अगं नाही तुमचं पण डोकं गर करतंय. आज सकाळपासून राहुलचं पण डोकं गर करतंय. आज थोडं तो ऑफिसला नाही गेला. म्हणजे गरगरतंय. अंजू चल ना, तुला काहीतरी म्हणतात राहुल. भलतं तर काहीतरी करायचं आज, चल ना. ते म्हणजे मला कोणा चहा पाहिजे, तू चल ना. आता काहीतरी सांगू पाहते काय चल ना अंजू यार, चल चल. नाहीये. राहुल भाऊजींचं पण डोकं गर करतोय. नाही चल चल चल, मला भूक लागली. माधुरी चल चल चल, तिथे नको लक्ष देऊ तू. चल हसताय काय? वना शोभाला कळलं असेल. कसं कळलं? म्हणजे मी मावशींची दातखिळी बसवली. असं काहीतरी करत जाऊ नका. सासूबाईंना काही झालं तर. आता कुठे आहेत त्या? फिरताय तिकडे तिकडे. काय झालं मावशी? तुम्ही माझ्या घरात आलाय. अहो मावशी काय झालं? काय पाहिजे? अहो मावशी खाणाखुणा कसल्या करतायत? आवाज बसलाय का तुमचा?
मावशी काय झालं? शोभा वहिनी कुठे आहे? मोहन कुठे आहे? म्हणजे मोहनला सांगू का तुम्हाला दवाखान्यात वगैरे न्यायला? बापरे, काल आम्ही प्यायलेलो यांना कळलं की काय? मावशी मला काही कळत नाहीये आणि मला जरा आवरायचंय, आंघोळ बिंघोळ करून बाहेर जायचंय. तुम्ही असं करा, नंतर या ना. हा नंतर सांगा मावशी, मला नंतर सांगा ना, आवरायचं नंतर नंतर. काय काय झालं मावशी, काय झालं? अहो मावशी काय कळत नाही. अहो सासूबाईंना नीट करा ना. अहो मला थोडा वेळ थांबा ना. शोभाताईंना सांगायला निघाल्या होत्या ना, बघू आता कसं सांगतायत ते. हो नको, प्लीज प्लीज नीट करा त्यांना. हो तर शोभाला मी समजवेन, पण सासूबाईंचा त्रास मला बघवत नाहीये. प्लीज नीट करा ना त्यांना. ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण बोलायला लागले नाही. मावशी अहो बोलते येते ना, मग सांगा ना, कशाला खाणं करताय? उगाच नाटकं. कसे नाटक रे मेल्या? हा मगापासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आणि माझ्या आवाजाला काय तर होते. हा मला काहीतरी तुम्हाला सांगायचंय, अतिशय महत्वाचं आहे. मावशी मग हाय ते सांगा ना पटकन, हा. नुसतं बोलत काय बसलाय? काय बोलत बसते आणि खुणा करत होते, कळत नाही का? उगीचच मला मावशी काय झालं? बाजूला हो तू. अगं मेल्या, तुला ना मी आता सोडणार नाही. हा अगं अंजी, हा काय सांगायचं तुला? याच्या घरात ना मला बिअरच्या बाटल्या सापडल्या. हा आता आठवलं, ती बाटल्या मोहनाच्या घरात लपवले होते. गप्प बस ना, कुणाला माहिती बाटल्या मी लपवलेत. मोहनच्या नावावर खपतोय, खपू द्या ना. गप्प बसा, गप्प. दादा तुम्हाला अशा सवयी आहेत? अहो, स्वप्नात पण खरं वाटणार नाही. नाही तर काय. अहो चेहऱ्यावरून किती साधे भोळे दिसता आणि हे असं वागणं, शी. हो मी खरंच नाही पीत. आता तर खोटं पण बोलायला लागलं. दादा तुम्ही पहिल्यासारखे नाही राहिलात, तुम्ही माझ्या मनातून उतरलात. बघा हे बघ. मी खरंच नाही असं काही केलं. खरंच मला माहित नाही त्या बाटल्या कुठून आल्या. खरंच नाही माहिती. या बाटल्या तुमच्या नाहीत तर कुणाच्या आहेत? मग बोलले होते की नाही मी, आणि मगापासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते. ऐकताय कुठे तुम्ही माझं? आम्ही प्यायलो. म्हणून कालपासून तुला कोरा चहा पाहिजे होता. हा? हा? कोरा चहा पाहिजे होता. तू वर चल, तुला दाखवते कोरा चहा. तुम्ही नाही प्यायला, चांगला मला पितो. चहाची तलप लागली होती म्हणून मी चहा मागितला. तुम्ही कुठे जाताय? हा सकाळपासून 4-5 ला लिंबू सरबत करून घेतात माझ्याकडून. देऊ अजून एक ग्लास लिंबू सरबत? हा चला घरी, चला घरी, लिंबू सरबत देते तुम्हाला करून. पार्टी करतायत. कळलं मावशी? बाटल्या कोणाच्या होत्या? उगीच मालकांवर संशय घेतला. ठीक आहे ठीक आहे, पण मी झोपायचं सांगणार आहे.